तर नमस्कार मित्रांनो, आजचा व्लॉग हा खूप खतरनाक असणार आहे। हा आज आपला 18वा व्लॉग आहे। सकाळचं नेमकं 10 वाजलेत आणि आज आपण निघालोय आजच्या खास शूटला। आज आपल्याला डाळिंबाच्या बागेचा व्हिडिओ करायचा, आठवण म्हणून, मेहनतीची ओळख म्हणून। मग काय, निघालो उल्हास भावाच्या शेताकडे। जमिनीचा सुगंध, झाडावर पडलेले सकाळचे दवबिंदू, मनात वेगळाच उत्साह। उल्हासची भेट घेतली आणि बागेच्या दिशेने चालत निघालो। तिथे जाऊन बघतोय तर चिंचेच्या झाडाखाली गोंदा आणि इनाय आधीच येऊन बसलेले। थोडा गप्पा मारून आम्ही शूट सुरू केलं। कॅमेरा ऑन आणि फ्रेम मध्ये उमटली मेहनतीची गोष्ट। डाळिंब नुसती लाल भडक चमकत होती, पण त्या प्रत्येक फळामागे होती रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या हातांची गोष्ट। डाळिंब फक्त झाडावर उगवत नाही, ते उगवत शेतकऱ्याच्या घामातून, त्याच्या विश्वासातून। उन्हातानात उभं राहून हे झाड वाढवणारा माणूस म्हणजे जिवंत देवत। शूट सुरू केला, रिझल्ट पण मस्त मिळत होता। फ्रेम सुंदर येत होती। शूट संपल्यावर गोंदा काय म्हणतोय बघा। या माझा कर की। मग काय, गोंदाचा पण व्हिडिओ घेतला। नंतर सगळ्यांनी बसून मस्तपैकी डाळिंब खाल्लं। शेतात बसून ताजं डाळिंब खायचं म्हणजे नशीब लागतं बरं का। ह्या व्हिडिओचा रिझल्ट आपण अवी फोटोग्राफी या इंस्टा अकाउंटला टाकला, तिथे जाऊन नक्की बघा। आपल्याला नेक्स्ट शूट होतं वासूद गावात। संध्याकाळचे 6:30 वाजलेत। आता आपण चाललोय वासूद गावाकडे। रस्त्यात जाता जाता कमलापूर गावामध्ये काहीतरी आवाज ऐकू आला। बघतोय तर काय, रस्त्याकडेला सर्कस चालू होती। गर्दी जमलेली, सगळेजण थांबून बघत होते। ते सर्कस मधला पोरगा तर एकदम उलटी उडी मारायचा आणि रस्त्यावर तर खना 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 उलट्या उड्याच मारायला लागला। आपल्याला पुढे शूट होतं, त्यामुळे मी तिथे काय थांबलो नाही। वासूदचा रस्ता धरला। वासूद मध्ये पोचलो तर बघतो तर खनाखन आतिषबाजी चालू होती। सगळेजण फटाकडे उडवताय, दिवे लावले, पोरं धावते ती, लोक हसते ती, सगळीकडे तोच उत्साह। गाव म्हणजे आनंदाचं घरच बरं का। शूट सुरू केलं, फ्रेम सुंदर घेतल्या आणि बघता बघता संध्याकाळ संपली। पण आपला दिवस अजून संपला नव्हता, कारण नेक्स्ट शूट होतं हॉटेल संगम कमलापूर। हॉटेलवर गेलो शूट करायला। लोक अक्षरशः जेवणावर तुटून पडलेली, कारण संगमचं जेवण म्हणजे ब्रँड। एकदा खाल्लं की आठवणीत कायम राहतं। हळूहळू शूट पूर्ण केलं। शूट संपलं, जेवलो आणि घरी जायचा विचार केला। तेवढ्यातच अचानक पावसाचं आगमन झालं। थेंब पानावर, कॅमेरा आणि चेहऱ्यावर पडत होते। असं वाटलं आजचा दिवस संपत नाही, स्वर्ग स्वतः क्लोजिंग सीन देतोय। पाऊस थांबला की घरचा रस्ता धरला। थकलेलो होतो, पण मन मात्र आनंदानं भरलेलं। हा होता आजचा ब्लॉग, डाळिंबाच्या बागेचा, मेहनतीच्या हातांचा, सर्कसच्या हसण्याचा आणि संगमच्या चवीचा प्रवास। हे सगळं म्हणजे आयुष्याचं मिश्रण। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका आणि कमेंट मध्ये सांगा ब्लॉग कसा वाटला। आणि तुमच्या भावाला फॉलो करा विसरायचं नाही बरं का।